अक्षय तृतीया अगदी जवळ आलेली. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेला सुद्धा मानला जातो. तर अक्षय तृतीयेला आंबा रसाबरोबर खाण्यासाठी जर तुम्ही पुरी बनवणार असाल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता इथे आपण पुरी बनवण्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. बारीक जो रवा असतो तो रवा घ्यायचा आहे. मीठ आपल्याला यामध्ये चवीनुसार घालायचं. पाण्यामध्ये सगळ्यात पहिलं रवा चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे रवा भिजला जातो. नंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि पीठ मळायचं. आता आपल्याला जर पुरी तेलकट नको आहे असं जर वाटत असेल तर हे पीठ पाणी कमी वापरायचं आहे आणि चांगलं घट्टसर असा आपल्याला याचा गोळा मळायचा आहे. पाणी कमी वापरलं तरी याचा गोळा जो आपण मळणार आहे तो मळून एकदम आपल्याला सॉफ्ट बनवायचा आहे. म्हणजे एकदम अशी पुरी टम फुगली पाहिजे, ती खाताना मऊ लुसलुशीत लागली पाहिजे आणि कमीही तेलकट झाली पाहिजे. म्हणून आपल्याला ही स्टेप आवर्जून वापरायची. आता इथे बघू शकता पाणी कमी वापरले, परातीला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे, तरी मळून मी सॉफ्ट केलेलं आहे. साधारणतः आपल्याला 15 किंवा 20 मिनटं हे पीठ झाकून भिजायला ठेवायचं. मळल्या पुरी अजिबात करायची नाही. तर 15-20 मिनटं तरी आपल्याला हे पीठ चांगलं भिजायला ठेवायचं. 15-20 मिनटानंतर परत एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आणि मग आपल्याला एक गोळा बनवायचा. जशी आपण चपाती लाटायला एक गोळा घेतो तसा एक मोठा गोळा घ्यायचा आणि चपाती लाटून घ्यायची. आता छोटे छोटे गोळे बनवून पुऱ्या लाटायच्या नाही. कधी काय होतं, मग पुरी मोठी होते, बारीक होते, पुरी पातळ होते, पुरी जाड होते. मग असं झालं की काय होतं, पुरी कडक होते, एकसारख्या दिसत नाही, एकसारख्या फुगत नाही. तर नेहमीसारखी चपाती लाटायची, पण ही चपाती नेहमीच्या चपातीपेक्षा आपल्याला जाड लाटायची. आणि इथे जाड लाटली की आपल्याला एक वाटी घ्यायची. वाटीने सगळ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या. म्हणजे कोणतीच पुरी मोठी, बारीक, जाड, पातळ अशी दिसणार नाही. आता तळायला तेल मी इथे पहिलंच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. गॅस पुरी तळताना कुठेही बारीक करायचा नाही, गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती पुरी तळायची. मोठ्या गॅसवरती पुरी तळल्यामुळे काय होतं, पुरी चांगली फुगते आणि पुरी तेलकट होत नाही. पुरीला चांगला असा सोनेरी कलर येतो. गॅस बारीक केला तर तेलाचं टेम्परेचर जे आहे ताव तो कमी होतो, पुरी फुगत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुरी तेलकट होते आणि पुरी कडकसुद्धा होते. तर पुरी तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि पुरी तळताना गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे तेलाला चांगला ताव राहतो. जेवढ्या तेलात बसतील तेवढ्याच तेलामध्ये सोडा, म्हणजे दाटी होणार नाही. पुऱ्या चांगल्या तळल्या जाईल, चांगल्या टम फुगतात, तेलकट होत नाही. ही सोपी आपली किचनमध्ये जर प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या बाईने ही टिप वापरली तर अशा पद्धतीने तुमची पुरी फुगेल, तेलकट होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, टम फुगली तरी ती मऊ लुसलुशीत अशी 2 दिवस पण राहणार. तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकीने कशी पुरी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट, लाईक, शेअर नक्की करून सांगा.